एक मोठी बातमी आता संभाजीनगरमधून समोर येते। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलीस भरती पुढे ढकलली आहे। यावरूनच ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे हे चांगलेच संतापलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा दौरा आज ठरला का असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय। पोलिसांकडे मनुष्यबळ नसल्यामुळे आजची पोलीस भरती पुढे ढकलली आणि त्याचमुळे पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचा खर्च कोण करणार, त्यांना जाण्यासाठी पैसे कोण देणार असा सवालही आता दानवे यांनी उपस्थित केलाय। पोलीस आयुक्तांशी बोललेलो आहे। पोलीस आयुक्तांना ही कबुली दिली की आम्ही आज पोलीस भरती बंद ठेवलेली आहे। त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे म्हणून आम्ही अशी भरती बंद केली आहे। मला असं वाटतं 2500 विद्यार्थी येतात आणि जातात, मग त्यांचं येणं जाणं, त्यांचं राहणं, त्यांचा त्रास, त्यांचा प्रवास याच्याकडे कोणी लक्ष देणार आहे का? पोलीस आयुक्तांच्या मनात आलं आणि भरती बंद, उद्या पोलीस आयुक्तांच्या मनात आलं भरती चालू, ही काय रजाकारी चालू आहे का? पोलीस आयुक्तांच्या घरचं राज्य चालू आहे का? 9 तारखेला आमचं ग्राउंड होतं इथं पोलीस भरतीचं आणि 9 तारखेचा रद्द झाला पावसाबद्दल आणि आम्हाला तारीख नवीन 2 ऑगस्ट देण्यात आली। 2 ऑगस्टला आम्हाला मेसेज वगैरे काय आला नव्हता, कारण आम्हाला 2 दिवस अगोदर निघावं लागेल, आमचं गाव लांब आहे। आम्हाला मेसेज वगैरे काय आला नव्हता। 2 तारखेचे डेट असल्याबद्दल आम्ही 1 तारखेला निघालो। 31 तारखेला काही जण आले, मग 2 तारखेला इथं आल्यानंतर आम्हाला समजलं 2 तारखेला पण होणार नाही ग्राउंड। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।